कर लवकर लवकर, मला वेळ होत आहे कॉलेजला जायला. बापरे, आज मला वेळ होत आहे कॉलेजला जायला. आईने मला अजून डबाही करून नाही दिला. आई, झाला का ग डबा? दे ना ग लवकर, वेळ होत आहे ना मला. किती घाई करत आहे ग दीपाली तू. घे डबा घे. ठीक आहे आई, आता मी जात आहे, मला वेळ होत आहे. बाय बाय. बाय बाय, जा. आज उशीर झाला वाटते मला कॉलेजला जायला. चल पटापट जातो. दीपाली, मला कालचे ते नोट्स देशील ग? हो अंजली, देईन ना. काल तू आलीच होती कॉलेजला. मी आली होती तर आहे ते नोट्स माझ्याकडे, देईन मी तुला. अगं, काल माझी तब्येत बरी नव्हती ना, त्याच्यामुळे काल मी कॉलेजला आली नव्हती. आज बरं वाटत होतं म्हणून आज आली. त्यामुळे माझा कालचा अभ्यास राहिला ना, म्हणून तुम्हाला कालचे नोट्स देशील. ठीक आहे अंजली, देईन ना. आहे माझ्याकडे नोट्स, देईन. चल आता कॉलेजला तर सुट्टी झाली, आता घरी जाऊ. हो चल. उद्या येशील ना ग अंजली तू कॉलेजला? येईन ना दीपाली, आपलं 12वीचं वर्ष आहे ना, तर आता मला रोज कॉलेजला यावं लागेल. ठीक आहे, तू जास्त अबसेंट नको राहत जाऊ, नाही तर तू फेल होऊन जाशील बरं 12वी मध्ये. नाही राहत आता अबसेंट, काल मला बरं नव्हतं म्हणून नव्हती आली मी. ठीक आहे, चल आता घरी जाऊन. कोण आहे हा मुलगा माझ्या मागे मागेच येत आहे? कोण आहे हा तेव्हाचा माझ्या मागे मागेच येत आहे? विचारू काय आले, कोण होत? कोण हा तुम्ही? माझ्या मागे मागे काय येऊन राहिल्या? मी ह्याच गावात राहते, माझं नाव पंकज आहे. मी तुला रोज दुरून पाहते, पण आज माझी तुझ्यासोबत बोलायची इच्छा झाली म्हणून मी तुझ्या मागे मागे येत आहे आज. तुम्ही मला रोज बघता, कशाला बघता? अगं, तू मला खूप आवडते ना, म्हणून मी तुला रोज बघते. तुम्ही माझ्या मागे मागे नका येत जाऊ, मी तशी मुलगी नाही आहे. माझं 12वीचं वर्ष आहे आणि मला अभ्यासावर जास्त लक्ष द्यायचं आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या मागे मागे नका येत जाऊ आणि माझं मन विचलित नका करू. आज आल्यात तर आल्यात, याच्या पुढे माझ्या मागे यायचं नाही. कशी बोलते ग तू? तू मला खूप आवडते ना, म्हणून तर मी तुझ्या मागे मागे येत आहे. काही गरज नाही माझ्या मागे यायची, समजलं का? नाही तर मी माझ्या आई बाबांना नाव सांगेन. आता माझ्या मागे बिलकुल यायचे नाही. ही कमलाची पोरगी होय का? आणि कोणासोबत बोलत होती? आणि हे पोरग कोण होय तिच्या माग माग चाललं? थांब, कमलाले सांगा लागल हे गोष्ट. आई कुठे गेली? मी आली कॉलेजमधून. ग दीपाली इथंच तर बसली आहे. आली का तू कॉलेजमधून? ये. हो आली आई, आज खूप अभ्यास करायचा आहे मला. 12वीच्या परीक्षेला आता फक्त 6च महिने राहिले. कर बाई अभ्यास, पण पहिले जेवण तर करून घे. जा लवकर, हातपाय धुवून घे. मी चांगलं जेवण बनवून ठेवलं आहे तुझ्यासाठी, आणि जेवण कर. हो आई, ठीक आहे. मी पहिले हातपाय धुते, नंतर जेवण करते. मग जेवण झाल्यावर अभ्यास करते. ठीक आहे दीपाली, जा हातपाय धुवून घे लवकर. हो आई, चालली. किती चांगली आहे बाई माई पोरगी, किती अभ्यास करते. तिला नुसतं अभ्यासाचीच काळजी आहे. आई, चालली मी कॉलेजला. नाश्ता की केली का दीपाली? हो आई, केला ना, नाश्ता केला ना, डबा पण घेतला. ठीक आहे, जा मग. बाय बाय आई. बाय बाय दीपाली. आज बी हे पोरग माग माग येऊन राहिलं. ए दीपाली, थांब ना, मला बोलायचं आहे तुझ्यासोबत. बिलकुल नाही थांबत बापा, मी सिद्धी चालली जातो आपल्या कॉलेजमध्ये. चल बापा, लवकर लवकर जातो. हे पोरग तर मागच येऊन राहिलं. ए दीपाली, थांब ना, मला बोलायचं आहे तुझ्यासोबत. चल बापा, धावत धावत जातो मी कॉलेजला. दीपाली, थांब ना. दीपाली, नोट्स आणले असतील तर देऊन दे मला. हो अंजली, आणले ना नोट्स, थांब देते. अरे, ह्या पोरीसोबत तर अंजली आहे. मी तर ह्या अंजलीला ओळखतो. चल, बोलतो तिच्यासोबत. अंजली, तू ह्या कॉलेजमध्ये शिकता का? अरे पंकज दादा, तू इकडे कसा काय? हो, मी ह्याच कॉलेजमध्ये शिकते. काही नाही, इकडे चालू होतो फिरता फिरता. हो का? ही माझी मैत्रीण दीपाली. दीपाली आणि मी, आम्ही एकाच क्लासमध्ये आहोत. अंजली, मला वेळ होत आहे, मी जातो घरी. आली का? ठीक आहे, जा. बाय बाय. ठीक आहे, बाय अंजली. ए अंजली, ते पोरगी तुझी मैत्रीण होय का? मला तिच्यासोबत ओळख करून दे ना. हो पंकज दादा, ते दीपाली माझी मैत्रीण आहे. आम्ही दोघी एकाच क्लासमध्ये आहोत.
ए अंजली, ते तुझी मैत्रीण दीपाली आहे ना, ती मला खूप आवडते. तिच्यासोबत माझी मैत्री करून दे ना. नाही पंकज दादा, ती तशी मुलगी नाही आहे. ती खूप अभ्यासू मुलगी आहे. ती कोणत्याही मुलासोबत मैत्री नाही करत. तरी तिला एकदा विचारून पाहिजे ते माझ्यासोबत मैत्री करते का. तर ते तुझी मैत्रीण दीपाली मला खूप आवडते. काय पंकज दादा, तू कसा बोलत आहे? जी मैत्रीण तुला आवडते? हो अंजली, मला ते तुझी मैत्रीण खूप खूप आवडते. हो पंकज दादा, मी सांगेन तिला का हो दादा म्हणते का ते तुझी मैत्रीण मला खूप आवडते. ठीक आहे, सांगजो. आता जातो मी घरी. बी जा आता घरी. हो दादा, मी जातो घरी. आता असं वाटते का हे अंजली सांगन त्या पोरीले का तू त्या पोराले खूप आवडतं. सायन्सचे नोट्स काढायचे आहे. लवकर नोट्स काढून घेतो, नंतर मग जेवण करेन. दीपाली बेटा जेवण नाही करत का? ए दीपाली बेटा जेवण करणं, किती वेळची अभ्यास करत आहे. भूक वगैरे नाही लागत का ग तुला? नुसती अभ्यास करत राहते. अगं आई, परीक्षेला फक्त आता 6च महिने राहिले. आता अभ्यास तर करायच लागेल ना. आधी अभ्यास करू दे, नंतर मी जेवण करते. आधी जेवण करणं, जेवण केल्यानंतर अभ्यास कर. नाही आई, अभ्यास आधी महत्वाचा आहे, नंतर जेवण. ठीक आहे, तू तर माझं काही ऐकशीलच नाही. कर, अभ्यास कर. मग अभ्यास झाल्यावर जेवण कर. ठीक आहे, मी थोडीशी त्या मैना काकूकडे जाऊन येते. आई जाऊ नये. ठीक आहे, चालली मैना काकूकडे. आई, माझा चाय नाश्ता झाला, मी आता जाते कॉलेजला. दीपाली डबा घेतला का? होय, डबा पण घेतला. चल, मला उशीर होत आहे. बाय, मी चालली कॉलेजला. काय? कमला घरी आहे का हो? हो ये ना पार्वती, घरी जाऊये. काय करून राहिली कमला? काही नाही, बसली होती. कामधंदे झाले, आता म्हणलं बसते थोडीशी. ये तू बी बस. हो. पार्वती, काही काम होतं का तुले? नाही हो कमला, खूप दिवस झाले त्यासोबत भेट नाही झाली. म्हणलं चाल आज कमला संग भेटून घेतो, म्हणून आलो मी. तसंही आज मला घरी बोर मारत होतं. म्हणलं चाल थोडंसं कमला संग बोलचाल करून घेतो, म्हणजे चांगलं वाटेल. हो, बरं झालं ना पार्वती आली तर तू. बस त्यासाठी चाय बनवतो. नाही कमला, चाय घे नको बनवू. मी आता जेवण केलं ना त्याकडे आली. आता जेवण केल्यावर काय चाय पिऊ? मग कधी बी येईन ना तेव्हा नाश्ताच बनवतो. हो बनवीन ना नाश्ता, काऊन नाही बनवीन. नाश्ता काय ले, जेवणच बनवतो ना. अहो तू म्हणशील तर जेवण विचारेन मी तुले. हो बापा, मला माहित आहे तू जेवण विचारू शकत. काय कमला, गेली का ती पोरगी कॉलेजमध्ये? हो पार्वती, आताच तर गेली ना, 15 मिनिटं झाले. थोडस लक्ष ठेवत जा तिच्यावर. कोणावर लक्ष ठेवत जावं पार्वती? का म्हणायचं आहे तुले? अहो त्या पोरीवर. काऊन, काय केलं तिनं? अहो कमला, माहित आहे का, मी त्या दिवशी नाही का घराच्या पुढं अंगण झाडत होती ना, तर तेव्हा ती पोरगी कॉलेजमधून येत होती आणि तिच्या मागं एक पोरग येत होतं. तर त्याच्यासोबत बोलत बी होती. ओ का बोलून राहिली हो तू? अहो कमला, जे खरं आहे तेच सांगून राहिलो मी. विचारजोक नाही त्या पोरीले तू. थांब बरं, येऊ दे तिले कॉलेजमधून, मग विचारतो काय खरं आहे ना काय खोटं आहे तर. ठीक आहे बापा, आता जातो मी घरी. माझी कामं पडल्या तसेच. मग येईन त्या घरी कधी बी नाश्ता करायला, नाही तर जेवण करायला. मग काय सांगत होती हे पार्वती? येऊ दे बरं दीपालीले कॉलेजमधून, विचारतो काय खरं आहे ना काय खोटं आहे. किती वेळ झाला हे दीपाली आली नाही. मला धीर नाही होऊन राहिला, केव्हा येते दीपालीन, केव्हा विचारतो ना केव्हा नाही, असं होऊन राहिलं. आई मी आली. दीपाली आली का कॉलेजमधून? आई आली ना. काय झालं आई, तू काऊन अशी रागात दिसत आहे? दीपाली, ते पार्वती काकू काय सांगत होती माहित आहे का? काय सांगे आई पार्वती काकू? अहो ते पार्वती काकू म्हणे का तुमच्या पोरीच्या मागे एक पोरग येत होतं म्हणे, ते तुमची पोरगी त्या पोरासोबत बोलत होती म्हणे. खरं आहे का हे? हो आई, तो एक मुलगा ना माझ्या मागे 2-3 दिवस आला. मग मी त्याला बजावून सांगितलं की माझ्या मागे यायचं नाही, नाहीतर मी माझ्या आईला नाव सांगेन. तेव्हापासून तो काही येत नाहीये. हो का? मला वाटलं मा पोरीनं काऊन नाही सांगली बा हे गोष्ट, म्हणून मी रागात आली होती.
गाई तो मुलगा आता नाही येत माझ्या मागे. मी त्याला म्हटलं की माझ्या मागे येत नको जाऊ, नाही तर माझ्या आईला नाव सांगेन. तेव्हा असं तो नाही येत आहे आता मागे. ठीक आहे, हातपाय धुवून घे ना, जेवण कर. मी तुझ्यासाठी जेवण बनवलंय. हो आई, हातपाय धुते ना जेवण करते. मग मला खूप अभ्यासही करायचा आहे. आई मी चालली का कॉलेजला. बाय. ठीक आहे दीपाली, जा कॉलेजला. डबा की घेतली ना? आई घेतला ना. ठीक आहे, बाय बाय. जात आहे मी कॉलेजला. मला माझ्या पोरीवर पूर्ण विश्वास आहे. अगं दीपाली, तो माझा पंकज दादा नाही का, तो म्हणत होता की ही तुझी मैत्रीण दीपाली मला खूप आवडते, तर सांग म्हणत होता तिला. तो बघ तिकडे आपल्या कॉलेजच्या गेटजवळ उभाच आहे. काय बोलते गंजली, तुला तुझं तरी समजते का? अगं तो पंकज दादाच म्हणत होता की तुझी मैत्रीण मला खूप खूप आवडते म्हणून. माझी तिच्यासोबत मैत्री करून दे असं देखील तो म्हणत होता. तू करणं का त्याच्याशी फ्रेंडशिप करणं, त्या पंकज दादाशी. चांगला आहे तो पंकज दादा. तो माझ्या घराकडेच राहते. त्याच्या आई बाबाला तर मी ओळखते. हो का ग, ओळखते तू त्याला? तुझ्या घराजवळच राहते का? हो, तो माझ्या घराजवळच राहते. त्याचे आई बाबा तर माझ्या घरी पण येतात. चाल बरं, त्या अंजली सोबत बी बोलतो आणि त्या दीपाली सोबत बी बोलतो. हाय अंजली. हाय पंकज दादा. अंजली, तुझ्या मैत्रिणीसोबत माझी भेट करून दे ना. हो दादा, तेच मी सांगत आहे तिला की पंकज दादा खूप चांगला आहे, त्याच्यासोबत तू मैत्री कर. काय म्हणते तुझी मैत्रीण? तयार आहे का माझ्यासोबत मैत्री करायला? अजून तिने हो नाही म्हटलं पंकज दादा. ठीक आहे, तिला जेव्हा माझ्यासोबत मैत्री करायचं आहे तेव्हा कर म्हणा. तोपर्यंत मी वाट पाहिन आणि रोज इथं तुझ्या कॉलेज समोर येऊन उभं राहत जाईन. अंजली, जातो मी घरी. तेव्हाची अभ्यास करत आहे, पण माझं अभ्यासात मन काम नाही लागत आहे. सारखा सारखा त्या पंकजचा चेहरा मला नजरेसमोर येत आहे. पुस्तकातही त्याचाच चेहरा दिसून राहिला. का बरं असं होत आहे माझ्यासोबत? 2 तासापासून माझ्या क्वेश्चनचा एक आन्सर सुद्धा लर्न नाही झाला. सारखा त्या पंकजचा चेहराच माझ्या समोर येत आहे. चला मग बघूया उद्याच्या भागामध्ये अंजली पंकजसोबत फ्रेंडशिप करते की नाही. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा एपिसोड? जर आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला आता उद्याला भेटूया.